Welcome to State Board Lecture Series. This is माऊली शिंदे, विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर. आणि आज आपल्याला पाहायचं आहे वने चॅप्टर. तर वनांचे प्रकार बघा खाली दिसत आहेत तुम्हाला. उष्णकटिबंधीय वने, समशीतोष्णकटिबंधीय पानझडी वने, तैगा वने, वाळवंटातील वनस्पती. हे तीन ते चार प्रकार आहेत वनांचे, जे की आपल्याला पाहायचे. त्यामध्ये शॉर्ट पॉईंट्स आणि महत्त्वाचे तेवढे पॉईंट्स आपल्याला पाहायचे फक्त. तर बघा, वनांच्या बाबतीत काही प्रस्तावना दिलेली आहे. तर वने हे CO2 शोषून घेण्याचं काम करतात व सर्व पृथ्वीला ऑक्सिजन पुरवठ्याचं काम करत असतात. त्यानंतर वनांची जी जागतिक वितरण आहे ते आपण बघूयात. वनांचा डेटा यामध्ये दिलेला आहे की वन किती टक्के वाढ झाली, किती टक्के घट झाली. तर ते एवढं काय महत्त्वाचं नाही आहे. तर ह्या टेबलमध्ये फक्त एक महत्त्वाचं आहे की सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या खंडामध्ये आहे. तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी तर तुम्हाला आढळून येईल की 23% जी टक्केवारी ती दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. सगळ्यात जास्त वनांची टक्केवारी जी आहे ती दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. हा पॉईंट येथे महत्त्वाचा आहे. त्यानंतर वनांचे प्रकार या ठिकाणी सांगितले आहेत. वनांचे मुख्यतः 3 प्रकार आहेत बघा. उष्णकटिबंधीय वने, त्यानंतर समशीतोष्णकटिबंधीय वने आणि त्यानंतर शेवटचा तैगा किंवा बोरियल वने. हे प्रकार जे दिले आहेत ते त्यांच्या अक्षवृत्तीय स्थानानुसार दिलेले आहेत. अक्षवृत्तीय स्थान म्हणजे थोडक्यात तुमचे जे आडव्या रेषा असतात भौगोलिक पृथ्वीवरती, इमॅजिनरी लाईन्स, त्यांना आपण अक्षवृत्त म्हणत असतो. तर पुढे आपण पाहूयात की उष्णकटिबंधीय वने याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघूयात. तर पहिला प्रकार हा उष्णकटिबंधीय वने आहे. त्यानंतर हे जे उष्णकटिबंधीय वने याचं स्थान नेमकं बघा कुठे. तर ही वने तुम्हाला आढळतात आपल्या विषुववृत्ताच्या नजीक व कर्कवृत्त ते मकरवृत्ताच्या क्षेत्रात आढळतात. म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ हे वने आढळत असतात. त्यानंतर बघा, आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणारच आहोत की विषुववृत्ताच्या जवळ जेवढा क्षेत्र असतो त्यामध्ये वनाचे अनेक सारे प्रकार आपल्याला आढळून येतात. व ह्या विषुववृत्ताच्याच जवळपास किंवा आसपास म्हणा की तुम्हाला सर्वात जास्त जैवविविधता आढळणार. याच्या मागचं रिझन असं आहे की विषुववृत्तावर सर्वात जास्त सनलाईट ही पोहोचत असते. ही सनलाईट पोहोचल्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीची वाढ होते, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती यांची उत्क्रांती होते, इव्हॉल्युशन होते. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती इथे असल्यामुळे प्राणीसुद्धा त्यावर अवलंबून असतात व प्राण्यांची सुद्धा इथे उत्क्रांती होऊन वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता इथे आढळून येते. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत या ठिकाणी. पुढच्या चॅप्टर्समध्ये आपण जैवविविधता डिटेल्समध्ये शिकणार आहोत. त्यानंतर बघा, त्यानंतर काय पॉईंट्स दिले बघा. उष्णकटिबंधीय वनांचे वैशिष्ट्य सांगितले त्या ठिकाणी. याचे वैशिष्ट्य महत्त्वाचे म्हणजे ही जी वने आहेत त्यांचं सरासरी तापमान हे 20 ते 25 डिग्री सेल्सिअस असतं. वार्षिक सरासरी तापमान हे 20 ते 25 डिग्रीच्या आतमध्ये असतं. त्यानंतर आपण बघूया उष्णकटिबंधीयचे हे जे 3 टाईप आपण पाहत आहोत त्यामध्ये पहिला टाईप सदाहरित वर्षा वने, त्यानंतर निमसदाहरित वने व तिसरा मोसमी वने. त्यामधला आपण फर्स्ट टाईप पाहत आहोत बघा, विषुववृत्तीय वने. विषुववृत्तीय वने यांनाच आपण सेल्वाज म्हणतो. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. विषुववृत्तीय वनालाच आपण काय म्हणतो, सेल्वाज म्हणत असतो. हा पाठ करा. त्यानंतर बघा, विषुववृत्तीय वनांचा
दोन्ही बाजूंना 5 अंश उत्तर व दक्षिण. विषुववृत्तीय वनाची लोकेशन कुठे असते बघा, तर 5 डिग्री अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान ही वने आढळतात. थोडक्यात वनांची लोकेशन हे महत्वाचे आहे, कारण हे आपण टाईप्स जे पाडलेले ते लोकेशनच्या बेसिसवर पाडलेले. त्यामुळे आपल्याला इथं महत्वाचं आहे तर ते कुठे स्थित आहेत. तर लक्षात ठेवा, विषुववृत्तीय वने हे 5 डिग्री अंश विषुववृत्ताच्या दोन्ही साईडला उत्तर व दक्षिण, खाली वर व खाली 5 डिग्री सेल्सिअस अंशामध्ये आढळतात. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी विषुववृत्तीय वनामध्येच वृक्षांचे जे अनेक असे स्तर आढळून येतात. अनेक स्तर आपल्याला विषुववृत्तीय वनांमध्ये असे अनेक प्रकारचे स्तर आढळून येतात. आणि ह्या वनांना आपण काय म्हणत असतो? सेल्वाज म्हणत असतो. त्यानंतरचा प्रकार आहे बघा, मोसमी वने. मोसमी वनामध्ये पुन्हा आणखी 2 प्रकार पडतात, आर्द्र पानझडी वने व शुष्क पानझडी वने. यामध्ये 2 प्रकार पडत असतात मोसमी वनाचे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आर्द्र पानझडी वनांमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट येते तुम्हाला सांगायचा झाला तर, यात वेगळ्या प्रकारचे जे वृक्ष आढळतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा वृक्ष जो आहे तो हा साग आहे. साग प्रत्येक फर्निचरमध्ये आपण वापरतो. साग हा अतिशय आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे आणि त्यामुळेच हे मोसमी वने सुद्धा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरतात. तर हे झालं तुमचं आर्द्र पानझडी वने व त्यानंतर दुसरा टाईप त्याचाच शुष्क पानझडी वने. तर आपण वर सगळे टाईप्स पाहिले की पहिला मुख्य टाईप तो उष्णकटिबंधीय वने आहे आणि उष्णकटिबंधीय वनामध्ये पुन्हा 3 प्रकार आणि हे 3 प्रकारचे पुन्हा जे सब टाईप्स आहेत ते आपण शॉर्टमध्ये पाहिले. यामध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेवढेच बघत आहोत. बाकी जे एवढे महत्त्वाचे नाहीत त्याला आपण एवढं काही लक्ष देत नाहीत, कारण हेच पॉईंट्स परीक्षेत विचारले जातात. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही पॉईंट्स परीक्षेला येत नसतात. तर दुसरा टाईप आपल्याला बघायचा या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय वने. तर ह्या समशीतोष्ण वनांमध्ये लक्षात घ्या की याची पुन्हा एकदा बघा की लोकेशन कुठे नेमकी. तर याची लोकेशन तुम्हाला आढळून येईल 30 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस. हे बघा, ही लोकेशन महत्वाची ॲक्च्युली. त्यानंतर बाकी पॉईंट्स पण आहेत काही, ते तुम्ही वाचून घ्या. समशीतोष्ण वनांचे काही उपप्रकार या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. सर्वात पहिला प्रकार त्यांनी दिला भूमध्य सागरीय वने, त्यानंतर मिश्र व पानझडी वने व तिसरा महत्वाचा तैगा वने. ही वन आपल्याला नंतर पाहायची. तर यामध्ये तुम्ही बघून घ्या की वन कोणकोणते आढळतात, वनांमध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात. तर हे बघा, या वनांमध्ये ओक आहे, पाईन आहे, ऑलिव्ह आहे इत्यादी प्रकारचे वृक्ष या भूमध्य सामुद्रिक वनांच्या प्रकारामध्ये आढळतात. त्यानंतर दुसरा प्रकार हा मिश्र वने किंवा समशीतोष्ण पानझडी वने हा आहे. तर ह्या वनामध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात? ओक आढळतो, ऑलिव्ह आढळतो, चेस्टनट आढळतो, सिडार आढळतो, वॉलनट आहे आणि त्यानंतर मॅपल इत्यादी वृक्ष या वनांमध्ये आढळतात. आणि आता सर्वात महत्त्वाचा शेवटचा टाईप आपल्याला बघायचा आहे, जो तैगा वने म्हणून ओळखला जातो. आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे बघा इथे, की तैगा वने नेमकं काय असतात. तर तैगा वनामध्येही तुम्ही सर्वात आधी बघून घ्या की हे कुठे आढळतात. तर 50 ते 60 अक्षवृत्ताच्या दरम्यान आढळतात.
आणि त्यानंतर जर पाहायचं झालं तर या वनस्पतींचा वाढीचा कालावधी हा 130 दिवसांचाच असतो. 130 दिवसांचाच असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही वने कोठे आढळतात हा प्रश्न नक्कीच विचारला जाईल. तर बोरियल वने जी आढळतात ती आढळतात कॅनडामध्ये. बोरियल वने कुठे आढळतात? कॅनडामध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे हा MCQ परीक्षेसाठी. पुन्हा आणखी बघू आपण की तैगा वने नेमकं कोण आहेत, तर जे अति उत्तरेकडील काहीसा ओसाड भागातील वनांसाठी तैगा ही संज्ञा वापरतात. जे उत्तरेकडील वन आहेत या एरियामधले त्या वनांना तैगा म्हणायचं, आणि जे दक्षिणेकडील वने आहेत त्यांनी बोरियल हे शब्द वापरला आहे. बोरियल वने. दक्षिणेकडील वनांना म्हणायचं बोरियल वने व उत्तरेकडील वनांना म्हणायचं तैगा वने. तैगा वनांमध्येच लाकूड तोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. हा पॉईंट खूप फार महत्त्वाचा ठरतो या ठिकाणी. त्यानंतर आपण बघूया तैगा वनांची वैशिष्ट्ये. तैगा वनांची वैशिष्ट्ये अशी आहेत की या वनांना आपण सूचीपर्णी वने असे सुद्धा म्हणतो. तैगा वनांनाच आपण सूचीपर्णी वन सुद्धा म्हणतो. आणि या वनांमध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात? फर आढळतो, पाईन, लार्च आणि स्प्रूस. स्प्रूस हा महत्वाचा आहे बघा. स्प्रूस कुठे आढळतो? तर तैगा वनामध्ये आढळतो. तैगा वनामध्ये स्प्रूस हा वृक्ष आढळतो. तैगा वनालाच आपण आणखी कोणकोणते म्हणतो? सूचीपर्णी वने. सूचीपर्णी वने म्हणत असतो. तर ही झाली बघा वनांची प्रकारे. वनांची प्रकारे आपण महत्त्वाचे पॉईंट्स पाहिले वनांच्या प्रकारामध्ये. त्यानंतर वनांचे महत्त्व दिले आहे. वनांचे महत्त्व हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर वनतोडीचे कारणे बघा शॉर्टमध्ये. वनक्षेत्राचे कृषी क्षेत्रात होणारे परिवर्तन, स्थलांतरित शेती, त्यानंतर लाकूड तोड, त्यानंतर वन किंवा वनवा म्हणजे जे जंगलामध्ये अचानक आग लागत असते त्याला आपण वनवा म्हणतो. हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. स्थलांतरित शेती कसं काय वनतोडीला कारणीभूत ठरू शकते? तर बघा, स्थलांतरित शेतीमध्ये काय करतात की जे शेतकरी आहेत ते एका ठिकाणी शेती करतात आणि मग पुन्हा तेथील सीझन जर बदलला तर एका स्पेसिफिक सीझनला ते तिथे शेती करत असतात. मग तिथला सीझन संपला तर ते तेथील सगळ्या पालापाचोळा असेल किंवा तेथील वृक्षतोड करतात किंवा तेथील वृक्षांच्या फांद्या जाळून टाकतात. त्यामुळे तिथली वृक्षतोडीस हे कारणीभूत ठरत असतात. त्यानंतर लाकूड तोड निश्चितच वनतोडीला रिझन बनेल. त्यानंतर वनवा हा पण बनणार, कारण बरेचसे वृक्ष यामध्ये जळून खाक होणार. त्यानंतर औद्योगिकरण हे तर निश्चितच कारणीभूत आहे. खाणकाम सुद्धा कारणीभूत आहे. त्यानंतर बघा, डोंगराळ भागातील रस्ते तयार करण्यासाठी आपण बरेचसे वृक्ष कापत असतो. त्यानंतर पर्यटनाला सुद्धा आपण हा सुद्धा वृक्षतोडीसाठी मोठा कारणीभूत आहे. कारण वेगवेगळे पर्यटकांसाठी रस्ते बनवणं किंवा हॉटेल्स बनवणं, मोटेल्स बनवणं, रस्ते बनवणं किंवा करमणुकीची केंद्रे निर्माण करण्याच्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्यामुळे पर्यटन हे सुद्धा वृक्षतोडीस खूप कारणीभूत ठरत आहे. याचे परिणाम तर आपल्याला माहीतच आहे की पर्यावरणावर अतिशय विपरीत परिणाम पडत आहेत. आणि त्यानंतर आपण याचे उपाय थोडक्यात जाणून घेऊयात. उपाय बघा, उपाय यामध्ये सर्वात आधी बघा, उपाय काय काय आहेत? निवडक वृक्षतोड करायची, म्हणजे सर्वच वृक्ष न तोडता काही वृक्ष तोडायची जेणेकरून वृक्ष तोड होणार नाही जास्त.
जी अनावश्यक वृक्षांची तोड होते ती इथे रोखल्या जाईल. समजा वृक्ष दाटीवाटीने वाढत आहेत तर असे वृक्ष तोडा की आतमधले वृक्ष तोडा जेणेकरून दाटीवाटी होणार नाही व वृक्षतोड जास्तही प्रमाणात होणार नाही. त्यानंतर तुम्ही बघितलं तर अस्तित्वात असलेल्या वनांचे संरक्षण करायचं आहे आपल्याला. यामुळे वृक्ष संवर्धन होईल व वृक्षतोड कमी होईल. त्यानंतर लोकसहभाग वाढवणे, वृक्षतोडीच्या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे, त्यानंतर वनीकरण, वनसंवर्धन शास्त्र म्हणजे तुमची फॉरेस्ट्री, त्यानंतर वनव्यांपासून वनांचे संरक्षण करणे, त्यानंतर कीटकांपासून वनांचे संरक्षण करणे. हे सर्व उपाय कशाचे आहेत? वृक्षतोड रोखण्याचे किंवा वनसंवर्धनाचे उपाय आहेत बघा. तर आता सर्वात शेवटी हा चॅप्टरचे आपण ऑब्जेक्टिव्ह पाहायचे आहेत आपल्याला. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 2005 मध्ये जागतिक क्षेत्राच्या 10% क्षेत्रावर वने होती. तर ही किती वने होती? तर ही वने होती बघा 30%, 30.9% वने आपल्याला जागतिक क्षेत्रावर 2005च्या आकडेवारीनुसार आढळली. त्यानंतर सर्वाधिक वनाखाली क्षेत्र आपण पाहितलं की दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. किती टक्के होतं ते दक्षिण अमेरिकेमध्ये? एक पॉइंट ऍड करून घ्या हे ठिकाणी की दक्षिण अमेरिकेमध्ये जो पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज आपल्याला आढळले 23%. पण जो युरोप आहे यामध्ये सर्वात जास्त वनप्रदेश आढळून येतो आणि हा जो आहे तो 27% वनप्रदेश आहे. तर एक नंबरला हा तुमचा युरोप खंड येणार आणि युरोप खंडानंतर तुमचा दक्षिण अमेरिका खंड येणार, ज्यामध्ये 23% आहे व युरोपमध्ये 27% आहे. त्यानंतर बघा जगातील सर्वाधिक वनक्षेत्र टिंबटिंब या प्रकारच्या वनांचे आहे. तर हे जे आहे ते उष्णकटिबंधीय वनांच्या प्रकाराचे आहे. उष्णकटिबंधीय जगातील सर्वाधिक क्षेत्राच्या प्रकारांचे वन म्हणून आढळले जातात. त्यानंतर बघा पृथ्वीवर टिंबटिंब हे वने घनदाट असतात. आपण जर पाहिले तर पानझडी वने ही काही घनदाट प्रकारची वने नसतात किंवा सूचीपर्णीही नसतात. तर या ठिकाणी सेल्वास ही जी वने आहेत ती आहेत घनदाट प्रकारची वने आहेत. आर्थिकदृष्ट्या टिंबटिंब प्रकारची वने अधिक महत्त्वाची ठरतात. तर मोसमी वने ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरतात. का महत्त्वाची ठरतात? कारण की सागासारखे जे वृक्ष आहेत ते आढळतात मोसमी वनामध्ये. त्यामुळे मोसमी वने हे अधिक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरतात. ठीक आहे, आजच्यासाठी एवढं पुरे. आज आपण येथेच थांबूयात. थँक्यू सो मच.